उत्साहात साजरा केला जातो। या उत्सवात काही सोंग मिरवली जातात। ही मिरवून आलेली सोंग मंडपात येतात। सूत्रधाराच्या साह्यानं पुराण कथा मनोरंजक पद्धतीनं नृत्याविष्कारातून सादर करतात। काठीला कापड बांधून तयार केलेल्या मशाली पेटवून त्या उजेडात सकाळ होईपर्यंत ही सोंग नाचवली जातात। या उत्सवाला बोहाडा किंवा लढी असंही म्हणतात। देवदेवतांचं सोंग घेऊन अनेक पुराणकथा रात्रभर सादर केल्या जातात। प्रेक्षक त्यात इतका रंगून जातो की पुराण कथातल्या त्या कथा आणि ती रात्र संपूच नये असं वाटतं। म्हणूनच कदाचित रात्र थोडी आणि सोंग फार ही म्हण प्रचलित झाली असावी। आताच्या काळात बोहाडाचं स्वरूप जरी बदललेलं असलं तरी सुद्धा सादरीकरणात मात्र त्यात देवी, दैत्य, हिंस्त्र श्वापद, ऐतिहासिक तसंच पौराणिक कथांचा यामध्ये समावेश असतो। विशेषतः ठाणे, नगर, नाशिक या जिल्ह्यांमधल्या आदिवासी वाड्यापाड्यांमध्ये चैत्र वैशाख महिन्यात हा उत्सव साजरा केला जातो। 3, 5 किंवा 7 दिवस हा उत्सव चालतो। या उत्सवाला आखाडा किंवा आखाडी असं सुद्धा म्हणतात। रात्री या बोहाडा उत्सवाला सुरुवात होते। निसर्गाशी संबंधित असलेल्या देवदेवतांची मुखवटे आणि वेश परिधान करून आदिवासींचे पारंपरिक वाक्य असलेले स्तंभ आणि पिपाण्यांच्या तालावरती मिरवणूक काढली जाते। हे मुखवटे ललिता दे ना बाय बाय।